हैं कदम पर आसमान छूने का दम, छोटे हैं कदम पर आसमान छूने का दम, छोटे हैं कदम पर आसमान छूने का दम, छोटे हैं कदम पर आसमान छूने का दम। जीवन नदी की धारा किसी ओर बह रही है, सागर तेरी है मंजिल तुझसे ये कह रही है। जीवन नदी की धारा किसी ओर बह रही है, सागर तेरी है मंजिल तुझसे ये कह रही है। मंजिल ढकी कोहरे में धुंधली सी दिख रही है, कोहरा छटेगा एक दिन बस चाह की कमी है। सपनों के पंख लगे हैं, सपनों के पंख लगे हैं, हम नहीं किसी से कम। छोटे हैं कदम पर आसमान छूने का दम, छोटे हैं कदम पर आसमान छूने का दम। प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेच्या पॉम्पलेट मला बस स्थानकावर मिळालं। ती पॉम्पलेट मिळाल्यानंतर मी त्याची पूर्ण माहिती घेण्यासाठी सिद्धेश देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये येऊन भेटलो। त्यानंतर ज्यावेळी सरांनी सांगितलं त्यावेळी 2 इंटरव्ह्यू झाले। त्या 2 इंटरव्ह्यूमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे असे 2 इंटरव्ह्यू होते। त्या इंटरव्ह्यूमधून मी सिलेक्ट झालो। या प्रशिक्षणातून मला एखादं उद्योग करण्यासाठी संस्थेमध्ये मोटिवेशन व्हिडिओ, इंडस्ट्रियल व्हिजिट कॉलेजच्या माध्यमातून गेली जाते व आठवड्यातून 2 ते 3 वेळा मोटिवेशन व्हिडिओज लेक्चर स्वतः संस्थेचे प्राचार्य वर्गात येऊन ते घेतलं जातं। चांगल्या प्रकारचा प्रतिसाद संस्थेमधून मिळत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कोर्स पूर्णपणे शासनाकडून विनाशुल्क देण्यात येतो। कौशल भारत कुशल भारत, कौशल भारत कुशल भारत, कौशल भारत कुशल भारत, कौशल भारत कुशल भारत। आज आग की आँच है तन पे, यही आज कल ढाल बने। सोई थी मन में चिंगारी, यही आग कल ज्वाल बने। राहें कब आसान रही हैं नभ को छूने वालों की, उत्तर कब आसान रहे हैं जीवन के सवालों की। साथ मिला है अपनों का, तुझे फिर किस बात का गम। साथ मिला है अपनों का, तुझे फिर किस बात का गम। छोटे हैं कदम पर आसमान छूने का दम, छोटे हैं कदम पर आसमान छूने का दम। आता सर्वप्रथम आपण इथं बड जॉईंट हा करत आहोत। आता मी इथं वेल्डिंगसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे, त्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना या मार्फत घेतलेलं आहे। यामध्ये आर्क आणि गॅस वेल्डिंग या दोन्हीची सुद्धा माहिती दिली जाते व उत्कृष्टरित्या प्रॅक्टिकल घेतले जाते। आणि या कौशल्य विकास योजनेमुळे मला नोकरी व व्यवसाय करण्यासाठी चांगला फायदा होणार आहे असे मला समजते। कौशल भारत कुशल भारत, कौशल भारत कुशल भारत, कौशल भारत कुशल भारत, कौशल भारत कुशल भारत। रगों में खून जिंदगी का लाल सुर्ख लाल हो, तब समय की मार में फिर खून में उबाल
चलता रहे राही सफर, प्यास को बढ़ जाने दे, डर के तेरे सामने अब हार को पछताने दे। जो बीता सो बीत गया, अब आंखें ना होंगी नम। जो बीता सो बीत गया, अब आंखें ना होंगी नम। छोटे हैं कदम पर आसमान छूने का दम, छोटे हैं कदम पर आसमान छूने का दम। कौशल भारत कुशल भारत, कौशल भारत कुशल भारत, कौशल भारत कुशल भारत, कौशल भारत कुशल भारत। ढूंढ वजूद तू अपना कोई अर्थ नाम को दे, खुद का बन विश्वास आंधियों से तू टक्कर ले। ढूंढ वजूद तू अपना कोई अर्थ नाम को दे, खुद का बन विश्वास आंधियों से तू टक्कर ले। सीमा में बंध कर कब तक तू खुद को रोकेगा, बिना अर्थ के जीवन में क्यों खुद को झोंकेगा। सीमा में बंध कर कब तक तू खुद को रोकेगा, बिना अर्थ के जीवन में क्यों खुद को झोंकेगा। नमस्कार, मी चंद्रशेखर शिंदे, संस्थापक शिंदे देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूट सातारा। 2006 साली आम्ही ही संस्था गरीब विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील, शहरी भागातील इत्यादी विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण देऊन रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून केली। त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये, सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये तसेच ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिकल तसेच डिझेल मेकॅनिक, CNC ऑपरेटर, टर्नर इत्यादी जे कौशल्ययुक्त कामगार लागतात त्यांची जी काही निकड होती आणि त्याच प्रमाणात प्रशिक्षणाच्या सुविधा ज्या मार्केटमध्ये उपलब्ध होता त्यांना अनुसरून, तसेच बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन देखील नोकऱ्या मिळत नव्हत्या, बेरोजगार राहत होते, तर अशा विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण देऊन रोजगारक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ही संस्था 2006 साली स्थापन केली। त्याच्यानंतर 2006 साली महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, SDI, MES अशा विविध मान्यता संस्थेने घेतल्या आणि त्यांच्या अंतर्गत हे तंत्र शिक्षणाचं काम आम्ही चालू केलं। याच्यामध्ये आमच्याकडे ऑटोमोबाईल, डिझेल मेकॅनिक जो महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचा ITI समतुल्य कोर्स आहे, त्याच्यानंतर डिप्लोमा इन CNC ITS बोर्डाचा कोर्स, त्याच्यानंतर 1 महिने 3 महिने कालावधीचे CNC कोर्सेस, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकलचे 1 वर्ष 6 महिने कालावधीचे कोर्सेस, त्याच्यानंतर फिटरचा 1 वर्ष कालावधीचा कोर्स, असे विविध कोर्सेस ज्याची सातारा, शिरवळ, पुणे इत्यादी औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गरज होती। आणि आमच्या असं लक्षात आलं की हे कोर्सेस चालू केल्यानंतर जे काही विद्यार्थी आमच्याकडे प्रशिक्षण घेऊन जात होते अशा सर्व विद्यार्थ्यांना, मॅक्झिमम विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत होत्या। जे विद्यार्थी रोजगार करायला स्वतःचा इच्छुक होते अशा विद्यार्थ्यांना स्वतःचा रोजगार उभा करण्यासाठी मदत होत होती। आणि 2006, 7, 8, 9 या कालावधीमध्ये मग विद्यार्थ्यांचाही आम्हाला वाढता प्रतिसाद मिळायला लागला। विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्यानंतर विविध भागातून जवळजवळ सातारा जिल्ह्यातून 11 तालुक्यातून विद्यार्थी आमच्याकडे यायला लागले। आणि नंतर हे प्रशिक्षणाचं काम मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर संस्थेने स्वतःच्या जागेमध्ये स्वतःची इमारत उभी केली आणि आज शासनाच्या धोरणानुसार, शासनाचं जे आत्ताचं कौशल्य विकास कार्यक्रम आहे त्याच्यानुसार तंत्र शिक्षण ही काळाची गरज आहे, ही गरज ओळखून संस्थेनं कौशल्य विकासाचं काम देखील चालू केलं। याच्यामध्ये शासनाच्या विविध लागणाऱ्या मान्यता, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीची लागणारी मान्यता आज संस्थेने घेऊन प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना म्हणजे काळाच्या ओघामध्ये जी गरज होती ती संस्थेनं 2006 साली ओळखून काम करायला सुरुवात केली होती आणि त्याला अनुसरूनच ते काम पुढे चालू झालं। आणि लक्षात आलं की आता लोकांच्या सुद्धा लक्षात आलेलं की तंत्र शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि मग आमच्या कामाला गती आज आलेली आम्हाला दिसते। त्याच्यानंतर आज जवळजवळ अकॅडमिक इयरला 1 वर्षाचे 250 ते 300 विद्यार्थी इथं प्रशिक्षण घेतात। शॉर्ट टर्मचे 250 ते 300 विद्यार्थी संस्थेमध्ये येऊन प्रशिक्षण घेतात आणि
तसेच कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विनाशुल्क जे प्रशिक्षण दिलं जातं याचा देखील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आज लाभ होताना मला दिसतोय. तंत्र शिक्षणाची वाढती गरज आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वळून संस्थेनं अत्याधुनिक CNC मशीन संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतली, ऑटोमोबाईलची अत्याधुनिक लॅब डेव्हलप केली, इलेक्ट्रिकलची लॅब तसेच फिटिंग वेल्डिंगच्या लॅब डेव्हलप केल्या आणि नंतर ह्या लॅब डेव्हलप केल्यानंतर विद्यार्थ्यांना एक चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण तसेच व्हिडिओ लेक्चरिंगची सुविधा. आज विद्यार्थ्यांना सैद्धांतिक अभ्यासक्रम शिकवत असताना फळ्यावर शिकवण्यापेक्षा तो व्हिडिओच्या माध्यमातून शिकवणं फार सोपं जातं हे लक्षात आल्यानंतर प्रत्येक क्लासरूम हा आम्ही डिजिटल क्लासरूम करून त्याच्यावर प्रशिक्षण देत आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये प्रात्यक्षिकाचा देखील तितका समावेश असला पाहिजे याचं महत्त्व ओळखून आम्ही तशा प्रात्यक्षिकाच्या सुविधा उपलब्ध केल्या. त्याच्यानंतर काही प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये जाऊन दिले जातात. तसेच विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये गेल्यानंतर भविष्यामध्ये त्यांना कशा स्वरूपाचं काम करायचं आहे, ते काम करत असताना आपण कशा पद्धतीने तयार झालं पाहिजे याची जाणीव व्हावी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल व्हिजिट चा हा जो उपक्रम राबवतो त्या इंडस्ट्रियल व्हिजिटच्या उपक्रमाच्या माध्यमातून विविध कंपन्यांना पत्र देऊन आम्ही तिथं कंपन्यांचा पूर्ण परिसर आणि कंपन्यांमध्ये चालणाऱ्या कामाचा परिचय हा विद्यार्थ्यांना तिथं करून देत असतो. तसंच विद्यार्थ्यांमध्ये एक कामाची भावना, उद्योगाची भावना ही त्यांच्या मनामध्ये तयार झाली पाहिजे आणि ही भावना तयार व्हावी यासाठी विविध उद्योजक इथं बोलवले जातात. त्याच्याबरोबर जे उद्योजक येऊ शकत नाहीत अशा उद्योजकांच्या DVD उपलब्ध असतात, त्याचे व्हिडिओ उपलब्ध असतात. ते व्हिडिओ इथं मोटिवेशन लेक्चर ह्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये दाखवले जातात. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, अभ्यासू वृत्ती वाढावी ह्यासाठी मेडिटेशन हा उपक्रम आहे संस्थेमध्ये राबवला जातो रेग्युलर. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बरेचसे बदल झालेले मला दिसून येतात. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्याला नोकरी करायची असेल तर नोकरी करत असताना मुलाखत कशी द्यावी, त्याच्यानंतर बायोडेटा कसा तयार करावा, हे आता एम्प्लॉयबिलिटी स्किल नावाचा विषय जो शासनाने अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेला आहे त्या विषयाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना याचं देखील प्रशिक्षण दिलं जात आहे. संगणकाचं ज्ञान त्याच्यामध्ये दिलं जाणार आहे विद्यार्थ्यांना. म्हणजे अशा विविध अंगाने त्यांना तयार करण्याची जिम्मेदारी संस्था आज पार पडत आहे. तसंच विद्यार्थ्यांना हा कोर्स पूर्ण केल्यानंतर कंपनीमध्ये जायचं असेल तर त्यांना कंपन्यांमध्ये कुठल्या नोकरीच्या संधी उपलब्ध असतात ह्या देखील संस्थेकडून त्यांना वेळोवेळी माहिती देण्याचं काम संस्था करत आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी कोर्स पूर्ण केलेला आहे त्यांच्यासाठी 24 महिने रोजगार स्वयंरोजगार पाठपुरावा हा उपक्रम आम्ही राबवतोय. ह्याच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांना संस्थेतून फोन करून तो आता सध्या काय करतोय याचा आढावा घेतला जातो आणि तो जर समजा काय करत नसेल तर त्याला कार्य करण्यासाठी, काम करण्यासाठी मदत सहकार्य करण्याची आम्ही तयारी दाखवतो. त्या दृष्टिकोनातून विविध कंपन्यांची आम्ही जिथं आता गरज आहे, इलेक्ट्रिकल लागणार आहे, वेल्डर लागणार आहे, तर त्या वेल्डरच्या मुलाला आम्ही बाबा इथं वेल्डर लागणार आहे आणि तू तिथं काम करायला जा, इंटरव्ह्यूला जा आणि तू काम कर अशा स्वरूपाची माहिती प्रत्येक महिन्याला पुरवतो. जे विद्यार्थी नोकऱ्या करतात त्यांना इथं बोलवून त्या कामाचं नोंद आमच्या संस्थेमध्ये ठेवली जाते. तसेच अशा विद्यार्थ्यांची विशेष दखल घेऊन त्यांचे फोटो, हार्दिक अभिनंदन त्यांचं आम्ही करतो आणि आमच्या काच फलकामध्ये अशा विद्यार्थ्यांचं अभिनंदन, मागच्या येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून आम्ही त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन देखील नवीन विद्यार्थ्यांना घेत असतो. तर त्याच्याबरोबर ज्या लोकांना उद्योग चालू करायचे, आज असं दिसतं की बरेचसे वेल्डरचा कोर्स करून आमच्या काही विद्यार्थ्यांनी फॅब्रिकेशन टाकलेलं आहे, गॅरेज काही लोकांनी चालू केलेले आहेत, कोणी इलेक्ट्रिकलचे कॉन्ट्रॅक्ट घेतं. तर असे काही विविध कंपन्यांमध्ये काही विद्यार्थी परमनंट झालेले आहेत, काही कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत आहेत. तर अशा अनेक विद्यार्थ्यांना या कोर्सेसच्या माध्यमातून आज रोजगार उपलब्ध झालेला मला इथं दिसतोय. आणि असं दिसतंय की भविष्य काळामध्ये जसं शासनाला आता कौशल्य विकासाची गरज वाटायला लागली तसंच आमच्या संस्थेला देखील असं लक्षात आलेलं आहे की असे कोर्सेस करून, काही कमी जास्त कालावधीचे कोर्सेस करून बरेच विद्यार्थी आज यशस्वीरित्या रोजगार करतायत आणि आम्ही एक चांगलं काम करतोय आणि त्या दिशेने आमची वाटचाल आहे. आणि तसं बघायला गेलं तर शासनाचा आत्ताचा दृष्टिकोन जो आहे त्याच्या माध्यमातून विनामूल्य जे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाते त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना आज ज्यांच्याकडे फी भरण्याची ताकद नाही, ज्यांना जाण्या येण्यासाठी देखील पैसे नसतात, असे विद्यार्थी हे कोर्सेस करू शकत नाहीत. मग अशा विद्यार्थ्यांना आज कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून विनाशुल्क, कोणतंही शुल्क न घेता प्रशिक्षण, 90% बायोमेट्रिक हजेरी हे विद्यार्थ्याची तिथे लागते. संस्थेनं बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टम देखील इथं उपलब्ध केलेली आहे. तशा पद्धतीनं विद्यार्थ्याला विनाशुल्क आणि चांगल्या दर्जाचं तंत्र शिक्षण आणि त्या सगळ्या सुविधा, रोजगार स्वयंरोजगाराचा पाठपुरावा, मेडिटेशन, त्याच्यानंतर आणखीन मोटिवेशन लेक्चर, इंडस्ट्रियल व्हिजिट, शैक्षणिक सहली अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही हे प्रशिक्षण देतोय. आणि ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक लोकांना, अनेक गरजू लोकांना आज आम्ही खऱ्या अर्थानं उभं करतोय. त्यांचा
बेरोजगारीचा जो मोठा प्रश्न आहे आज तो मोठ्या प्रमाणावर कमी होत चाललेला आम्हाला दिसतो. 250-300 पैकी 80 ते 90% विद्यार्थी आज आमचे रोजगार करताना दिसतात आम्हाला. आणि ह्या माध्यमातून आज बऱ्याचशा युवा वर्गाला शिक्षण घेऊन देखील बेकार राहण्याची जी वेळ येत होती ती तंत्र शिक्षण कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून आज ती कमी झालेली आहे. आणि आज आमच्याकडे जवळजवळ 10 ते 12 कर्मचारी काम करतात. 250 ते 300 विद्यार्थी इथं प्रशिक्षण घेऊन जातात. असंच हे आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून पुढेही देखील करत राहू. एवढे बोलून मी संस्थेची माहिती थांबवतो. धन्यवाद. कौशल को जार बना, कौशल को जार बना, फिर कुशल होगा जीवन. छोटे हैं कदम पर आसमान छूने का दम, छोटे हैं कदम पर आसमान छूने का दम. कौशल भारत, कुशल भारत, कौशल भारत, कुशल भारत.